सुस्वागतम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण बोर्ड प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. ही मराठी विषयाची प्रश्नपत्रिका आहे आणि आजच हा बोर्ड परीक्षेचा पेपर झाला आहे 23 फेब्रुवारी 2024. पुढील 12वीच्या विद्यार्थ्यांना हा उपयोगी होईल म्हणून मी व्हिडिओ लेक्चर करून ही प्रश्नपत्रिका सेव्ह करत आहेत. वेळ आहे 3 तास आणि 80 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे. अशा प्रकारे तुम्हाला प्रश्नपत्रिका आल्यानंतर इथे सीट नंबर लिहायचा असतो आणि ही इथे तारीख आहे पहा. आजचा पेपर हा म्हणजे 23 फेब्रुवारी 2024. विषय मराठी आणि हा विषय कला, वाणिज्य, विज्ञान या तीनही शाखांना आहे. ही प्रश्नपत्रिका मी तुम्हाला देते. अनेक विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका हवी असते परंतु ती सेव्ह करणं शक्य नाही आहे आपल्याकडे. मी एका विद्यार्थ्याला पाठवू शकत नाही म्हणून अशा प्रकारे व्हिडिओ लेक्चर तयार करून ठेवते. आज ही प्रश्नपत्रिका पोस्ट करते म्हणजे कृतीपत्रिका आणि पुढे वेळ मिळाल्यानंतर याची उत्तरपत्रिका देखील मी तयार करणार आहे. त्यासाठी तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करावं लागेल म्हणजे मी जेव्हा उत्तरपत्रिकेचा व्हिडिओ पोस्ट करेल तेव्हा तुम्हाला तो तुमच्यापर्यंत आपोआप नोटिफिकेशन येईल. इयत्ता 11वी आणि 12वी या दोन्ही वर्गांचे अनेक विषयांचे व्हिडिओ लेक्चर मागील काही वर्षांच्या प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका या चॅनलवर आहेत. त्यासाठी या चॅनलची प्लेलिस्ट एकदा जरूर पाहून घ्या. चला तर पाहूया 23 फेब्रुवारी 2024 म्हणजे आजचीच हे मराठी विषयाची कृतीपत्रिका पाहूया. 12वीची ही कृतीपत्रिका पाहूया. कृतीपत्रिकेसाठी महत्त्वाच्या सूचना आहेत वाचायच्या आणि त्या आचरणात आणायच्या म्हणजे फॉलो करायच्या. पहिली सूचना, आकलन कृती व व्याकरण यामधील आकृत्या किंवा चौकटी पेनाने अथवा पेन्सिलीने व्यवस्थित काढायच्या. चौकटी काढायच्या आहेत त्या पेन किंवा पेन्सिल वापरून व्यवस्थित काढा. दुसरी महत्त्वाची सूचना, स्वच्छता, नीटनेटकेपणा, लेखन नियमानुसार लेखन याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे. म्हणजे मराठी भाषा विषयाचे शुद्ध लेखनाचे नियम विचारात घेऊन शुद्ध लेखन आलं पाहिजे. स्वच्छता, नीटनेटकेपणा अशी आपली उत्तरपत्रिका असली पाहिजे. विभाग पहिला आहे गद्य. गद्य म्हणजे धड्यांचा विभाग आहे. धड्यांवर 20 गुण आहेत एकूण. त्यातील कृती पहिली अ. खालील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. 8 गुण आहेत अ या कृतीला. आता वेगवशता या पाठातील ही कृती आहे. परिच्छेद पुढच्या पानावर आहे. 1. चौकटी पूर्ण करा. विचारांची गती म्हणजे चौकटी तेथे उत्तर लिहायचे. दिशाविहीन गती म्हणजे इथे उत्तर लिहायचे. 2 गुणांच्यासाठी या 2 चौकटी पूर्ण करायच्या. उत्तर अतिशय सोपी आहेत, परिच्छेद वाचला की सापडतात. दुसरी कृती आहे कारणे लिहा. माणूस घरातून दारात आला की वाहनावर आरूढ होतो. कारणं 2 लिहायची आहेत तिथे य आणि र 2 गुणांच्यासाठी. परिच्छेद वाचला की सहज उत्तर सापडतं. वेगवशता. वेग हे गतीचे एक रूप आहे. आपले जीवनही स्थिती आणि गती यात विभागलेले आहे. थांबणे, चालणे, धावणे असे हे जीवनचक्र फिरतच असते. आपल्या विचारांनाही गती असते. जिला आपण प्रगती म्हणतो ती विचारांची गती असते. गतीला जेव्हा दिशा असते तेव्हाच ती प्रगती या संज्ञेला पात्र ठरते. दिशाविहीन गती ही अधोगती ठरते. आजच्या जीवनात विलक्षण वेगवानता आढळते. रस्ते वाहनांनी व्यापलेले असतात. माणसे घरात राहतात म्हणूनच अल्पकाळ तरी स्थिर राहतात. एरवी गतिपायी अगतिक होतात. अहोरात्र भरारणारी आणि थरारणारी वाहने पाहिली म्हणजे आश्चर्य वाटते. ही आली कोठून, आली कशी आणि कशासाठी? पूर्वी देशोदेशींचा इतिहास घडला. लोकांनी जगप्रवासही केला. पण आजच्या एवढी अवखळ वाहने कुठे दिसत नसत. आता माणूस घरातून दारात आला की वाहनावर आरूढ होतो. वेळ थोडा असतो, कामे बरीच असतात, पायी चालत ती उरकता येत नाहीत. जीवन हे दशदिशांना विभागलेले आहे. मुलांची शाळा एका टोकाला, आपले कार्यालय दुसऱ्या टोकाला, मंडई एका बाजूला तर दवाखाना दूर कुठल्या तरी दिशेला. जीवनाची ही टोके सांधणार कशी, जोडणार कशी? शेवटी गती ही घ्यावीच लागते. यथाप्रमाण गती ही गरज आहे. पण अप्रमाण, अवास्तव आणि अनावश्यक गती ही एक विकृती आहे. आपली कामे यथासांग पार पाडावीत एवढा वेग जीवनाला असावा. त्यापेक्षा अधिक वेग म्हणजे अक्षम्य आवेग म्हणावा लागेल. तो आत्मघातकी ठरतो. वेगवशता पाठातील एवढा परिच्छेद आहे. त्यावर स्वमत अभिव्यक्तीची कृती आहे.
यथाप्रमाण गती ही गरज आहे, हे विधान तुमच्या शब्दात स्पष्ट करा. 4 गुण आहेत. किंवा प्रश्न आहे, वाहन चालवत असताना कोणती काळजी घ्यावी ते सविस्तर लिहा. 2 पैकी 1 स्वमत अभिव्यक्ती लिहा 4 गुणांच्यासाठी. स्वमत अभिव्यक्ती लिहायचीच, तुम्ही जे लिहाल ते बरोबरच असणार आहे. पुढची कृती आहे आ. खालील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. 8 गुण आहेत. 1. जेव्हा दात दुखतो तेव्हा लेखकाला होणारे साक्षात्कार. 2 गुण आहेत. इथे 1 उत्तर लिहायचं आणि इथे 1 उत्तर लिहायचं. दंतकथा या पाठातला हा परिच्छेद आहे. पुढे 2. दुखऱ्या दाताबद्दलची लेखकाची मते. इथे 1 आणि इथे 1. 2 मतं लिहायची. 2 गुण आहेत. 4 गुणांच्यासाठी 4 ठिकाणी उत्तरं चौकटीत लिहा. परिच्छेद पाहूया. दात दुखायला लागला की तो मुळापासून दुखू लागतो. किंबहुना दाताला मूळ असते हे फक्त तो दुखायला लागला म्हणजेच कळते. माझा दात जेव्हा दुखायला लागला तेव्हा तर माझी खात्रीच झाली की आपण आरोग्यशास्त्राच्या पुस्तकात पाहिलेले दाताचे चित्र आणि प्रत्यक्ष आपले दात यात फार फरक असला पाहिजे. आपल्या दाताला मूळ नसून झाडासारख्या मुळ्या असल्या पाहिजेत आणि त्या हिरड्यात सर्वत्र पसरल्या असल्या पाहिजेत. नाहीतर सगळेच दात दुखत असल्याचा भास मला का व्हावा. प्रत्येक दाताला हात लावून पाहिल्यानंतर ज्या दाताने शंख करायला लावला तो दुखरा दात याची खात्री झाली. दुखऱ्या दाताला लहानसा स्पर्शसुद्धा खपत नाही. बरे, हे दुखणे तरी साधे सरळ असावे तेही नाही. एखाद्या कवीच्या मनातील जिप्सीसारखा एखादा लाकूडतोड्या माझ्या दाताच्या मुळाशी खोल बसलेला असतो आणि तो एकामागून एक घाव घालीत असतो. असे म्हणतात की दिवसा सभ्य दिसणारी माणसे रात्री आपल्या खऱ्या रूपात फिरतात. दात हा अवयवही अशाच माणसासारखा असावा. नाहीतर दिवसा अधूनमधून पण सभ्यपणे दुखणारा दात रात्री राक्षसासारखा अक्राळ विक्राळ का होतो. दातात आणि चोरात साम्य असते ते याच बाबतीत. दोघेही रात्री गडबड करतात. पुढची स्वमत अभिव्यक्तीची कृती आहे. लेखकाने दुखऱ्या दाताची तुलना अक्राळ विक्राळ राक्षसाशी केलेली आहे. याबाबत तुमचे मत लिहा. 4 गुण आहेत. किंवा दातदुखीच्या कथा व्यथा तुमच्या शब्दात लिहा. दोन्हीपैकी 1 सोडवा. 4 गुण आहेत. पुढची कृती आहे ई. खालील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. 4 गुण आहेत आणि हा उतारा तुमच्या पाठ्यपुस्तकातला नाही तर पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा उतारा असतो. 1. खालील चौकटी पूर्ण करा. 2 गुण आहेत. रिमझिम पावसात अडई व वनकी या रान बदकांकडून होणाऱ्या कृती. आता इथे 1 आणि इथे 1 2 उत्तरं लिहायची आहेत. 2 गुणांना कोणत्या कृती आहेत त्या. परिच्छेद 2दा चांगला वाचायचा. कृती वाचायच्या सहज उत्तर सापडतं. प्रचंड बुंदा असलेल्या मोहाच्या झाडाला पोखरी असतात. रिमझिम पावसात अडई व वनकी ही रानबदकं पोखरीत घरटी करून त्यात अंडी घालतात. मोहरातून तळ्याकडं उडत जाणाऱ्या येणाऱ्या रानबदकांचं दृश्य मोठं गूढरम्य वाटतं. माझं वनविभागात जाणं केवळ अपघात नव्हे, ते माझं भाग्य आहे. वनांच्या सावलीत मी वाढलोय. ग्रंथात आढळून येणार नाही असं ज्ञान मी जंगलातून प्राप्त केलंय. गुरुजनांकडून शिकता येणार नाही ते वृक्ष व दगडांनी पढवलंय. वृक्षांनी इतका धर्मात्मा कुणी नाही. त्यांच्यापासून मी देवाचं अस्तित्व जाणलंय. झाडं जशी सूर्यप्रकाश व द्रव शोषून घेतात तसं चांगलं तेवढं घेतलंय. पानं गळतात, फुलं कोमेजतात, पण ती पुन्हा विकसित होतात. मितव्ययी म्हणजे काय ते जंगलापासून शिकावं. आभाळाच्या, पर्वताच्या, हिरव्या मैदानाच्या, चमकणाऱ्या पाण्याच्या केवळ दर्शनानं कितीतरी स्मृती माझ्यात जागृत होतात. तुम्हाला वाटतं ना आपली मुलं विचारी बनावीत, त्यांनी भावनातील पावित्र्य जाणावं, तर त्यांना जंगलावर पर्वतावर न्या. दुसरी कृती आहे कारणे लिहा. आपल्या मुलांना जंगलात व पर्वतावर न्यावे कारण. 2 गुण आहेत. मग इथे 2 कारणं लिहायची आहेत. परिच्छेदात सहज सापडतात. विभाग दुसरा आहे पद्य. पद्य म्हणजे कवितांचा विभाग. कवितांवर 16 गुण आहेत. कृती दुसरी आहे अ. खालील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. 8 गुण आहेत. त्यातली पहिली कृती कारणे लिहा. समुद्र अस्वस्थ होतो कारण. त्याचं इथे कारण लिहायचं आहे. समुद्र शिणून जातो कारण लिहायचं आहे. 2 गुण आहेत. 2 कारणं लिहायची. पुढची कृती आहे दुसरी चौकटी पूर्ण करा. कवीला दिसलेली समुद्राची रूपं. 4 रूपं लिहायची आहेत. 4 चौकटीत 2 गुण आहेत. आणि समुद्र कोंडून पडलाय ही कविता आहे.
समुद्र कोंडून पडलाय गगनचुंबी इमारतींच्या गजानाड. तो संत्रस्त वाटतो संध्याकाळी. पिंजारलेली दाढी, झिंजा हताशपणे पाहत असतो समोरच्या 32व्या मजल्यावरील मुलाकडे, ज्याचं बालपण उंचच उंच पण अरुंद झालंय आणि त्याची त्याला कल्पनाच नाही. समुद्राच्या डोळ्यात थकव्याचं आभाळ उतरत येतं आणि शिणून तो वळवतो डोके. इमारतींच्या पलीकडच्या रस्त्यावर थकलेल्या माणसांचे पाय, बसची चाकं. समुद्र अस्वस्थ होऊन जातो शहराच्या आयुष्याच्या विचाराने. तेव्हा तो मनातल्या मनातच मुक्त होऊन फिरू लागतो शहरातल्या रस्त्यांवरून, वस्त्यांमधून. उशिरापर्यंत रात्री तो बसलेला असतो स्टेशनवरल्या बाकावर एकाकी, समोरच्या रुळांवरील रहदारी पाहत. हातांवर डोकं ठेवून अर्धमिटल्या डोळ्यांनी त्याला आठवतं त्याच्याच शेजारी पाय मुडपून कसं बसत झोपलेलं एखादं मूल, ज्याचं बालपण स्टेशनवरल्या बाका एवढं आणि त्याची त्याला कल्पना असावी किंवा नसावी. समुद्र खिन्न हसतो आणि शिनलेल्या पापण्या मिटून घेतो. त्याला काळजी वाटते साऱ्यांच्याच बालपणाची, वयस्कांच्या शहरातील. समुद्र कोंडून पडला या कवितेवरील या कृती आहेत. आणखी अभिव्यक्ती आहे यावर. शहरातील बाल्यावस्थेच्या जीवनाचे वर्णन तुमच्या शब्दात ते स्पष्ट करा. 4 गुण आहेत. कृती आहे आ. खालील ओळींचा अर्थ लिहा. 4 गुण आहेत. आरशात भेटलीस तरी बोलत नाहीस, गम मन उलगडून. ओठ मात्र असतात पिळवटलेले, खसखन देह तोडलेल्या फुलांसारखे. इतकी कशी वेडून गेलीस या घनगर्द संसारात. जळतेस मात्र अहोरात्र पारंपरिकतेचे वरदान समजून. आरशातली स्त्री या कवितेतल्या या ओळी आहेत. त्यांचा अर्थ लिहायचा आहे. पुढची कृती आहे ई. खालीलपैकी कोणतीही एक कृती सोडवायची. 2 दिलेल्या आहेत आणि 4 गुण आहेत. काव्यसौंदर्य स्पष्ट करायचं आहे. रंगुणी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. कोण जाणे कोठून या सावल्या आल्या पुढे, मी असा की लागती या सावल्यांच्या ही झळा. रंग माझा वेगळा या कवितेतील ओळी आहेत. वरील ओळीतील भावसौंदर्य स्पष्ट करा. किंवा दुसरी पण कृती दिलेली आहे. दोन्हीपैकी एकच सोडवायची. रसग्रहण करायचं आहे. सरी वाफ्यात कांद लावते बाई लावते, नाही कांद ग जीव लावते बाई लावते. काळ्या आईला हिरवं गोंदते बाई गोंदते, रोज मातीत मेघ नांदते बाई नांदते. रोज मातीत कल्पना दुधाळे यांची कविता. वरील काव्यपंक्तीचे रसग्रहण करा. 4 गुण आहेत. 2 पैकी एकच सोडवायचं आहे. विभाग क्रमांक 3 साहित्य प्रकार आहे आपल्याला कथा आणि कथेवर 10 गुण आहेत. कृती 3 आहे. खालील उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. 4 गुण आहेत. अ. 1. एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. प्रारंभी कथा कोणत्या हेतूने लिहिली गेली ते लिहायचं आहे. आणि 2. कथेची व्याख्या लिहा. या 2 प्रश्नांना 2 गुण आहेत. आणि कथा साहित्य प्रकार परिचय यामधला उतारा येतो. त्या उतार्यावरील हे प्रश्न आहेत. पाहूया उतारा कोणता आहे. प्रारंभी एखादी शिकवण देण्यासाठी, बोध देण्यासाठी कथालेखन केले गेले. नंतर मनोरंजन करण्यासाठी किंवा एखादा विचार, भावना, चित्ताकर्षक घटना वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कथा लिहिल्या जाऊ लागल्या. कथेत घटना असतात, कथानक असते, तिच्यात पात्रे असतात, स्थळ, काळ, वेळ यांचाही उल्लेख कथेत असतो. कथेच्या विषयानुसार तिच्यात विशिष्ट वातावरणही असते आणि समर्पक अशी निवेदनशैलीही असते. कथेतील पात्रांच्या परस्पर संबंधातून निर्माण झालेले ताणतणाव, संघर्ष, गुंतागुंतही कथेत असते आणि या सर्वांचा एक उत्कर्ष बिंदूही म्हणजे क्लायमॅक्स असतो कथेत. अर्थात या सर्व घटकांनी युक्त अशा कथेला समर्पक शेवटही असतो. तसेच एक सुयोग्य आणि उत्तम शीर्षकही असते. एक विशिष्ट स्थलकाली पात्रांच्या परस्पर संबंधातून घडलेल्या घटनांचे एखाद्या विशिष्ट हेतूने केलेले उत्कंठावर्धक चित्रण म्हणजे कथा. अर्थात प्रत्येक कथेत हे सर्वच घटक असतीलच आणि त्यांचे प्रमाणही सारखे असेल असे म्हणता येणार नाही. एखाद्या कथेत पात्रांना प्राधान्य असेल तर एखाद्या कथेत प्रसंगांना. कधी लेखकाचा दृष्टिकोन अधिक महत्त्वाचा असू शकतो तर एखादी कथा वातावरण निर्मितीचा हेतू लक्षात घेऊन लिहिली जाऊ शकते. तीच गोष्ट विचारांची आणि भावनांची असू शकते. यावर आणखी एक कृती आहे. दुसरी. कथालेखनासाठीचे आवश्यक असणारे 4 मुद्दे लिहा. 2 गुण आहेत त्याला. 5-6 ओळीत उत्तर येऊ शकतं. पुढची कृती आहे आ. खालीलपैकी 2 कृती सोडवा कोणत्याही. 4 दिल्यात, 2 सोडवायच्या. 6 गुण म्हणजे एका कृतीला 3 गुण आहेत. 1. शोधकथेतील टॅक्सी ड्रायव्हर या पात्राविषयीचे तुमचे मत लिहा.
दुसरं आहे घर सोडण्यामागचा अनुचा विचार तुमच्या शब्दात स्पष्ट करा. तिसरं आहे गावाच्या विकास कार्यात अडचणी निर्माण करणाऱ्या लोकांबद्दल तुमचे मत लिहा. आणि चौथा आहे बापू गुरुजींसारख्या समाजसेवकांसारखे तुम्ही अनुभवलेल्या व्यक्तिमत्वाचे वेगळेपण लिहा. 4पैकी 2 सोडवा. 6 गुण आहेत. विभाग क्रमांक 4 उपयोजित मराठीला 14 गुण आहेत. कृती 4 अ खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा 4पैकी आणि 4 गुण आहेत. म्हणजे एक कृती सोडवली की आपल्याला 2 गुण मिळतील. 1 मुलाखत घेताना घ्यावयाची काळजी तुमच्या शब्दात लिहा. 2 माहितीपत्रकाची उपयुक्तता स्पष्ट करा. 3 अहवाल लेखन करताना लक्षात घ्यावयाच्या 4 बाबी विशद करा. 4 बातमी आणि वृत्तलेख यातील फरक थोडक्यात लिहा. 4पैकी 2 सोडवा. पुढची कृती आहे आ खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. 4 दिल्यात 2 सोडवायच्या 10 गुण आहेत. म्हणजे एका प्रश्नाला 5 गुण. आणि इथे सर्वात महत्त्वाची सूचना लक्षात घ्या. इथे टिंबटिंब दिसते ते तिथे एक शब्द लिहिण्यासाठी नाही, तर इथे वर्णनात्मक मोठा प्रश्न लिहायचा आहे, मोठं उत्तर लिहायचं आहे 5 गुणांच्यासाठी. हे लक्षात घ्या. इथे एक शब्द भरायचा नाही. प्रश्न म्हटलेला आहे इथे पहिला माहितीपत्रकाच्या रचनेची वैशिष्ट्ये लिहा आणि मुद्दे दिलेले आहेत. सुसंगत व अचूक माहिती, उपयुक्तता व परिणामकारक दक्षता, माहितीपत्रकाची विशेष काळजी व वेगळेपण, आकर्षक मांडणी व भाषाशैली, मनाला भिडणारी शब्दयोजना. हे मुद्दे विचारात घेऊन मोठं उत्तर लिहायचं आहे पानभर. 2 अहवालाचे स्वरूप व आवश्यकता स्पष्ट करा. हेतू, तारीख, वेळ, समारोप, विविध मुद्दे, आरंभ ते शेवट, क्रमाक्रमाने तपशील, माहिती संकलन, अहवाल लेखनाची आवश्यकता. हे मुद्दे त्यात आले पाहिजेत. 3 एखाद्या व्यक्तीची मुलाखत कशी घ्यावी हे खालील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा. मुलाखतीचा प्रारंभ, मुलाखतदात्याचे कार्य, मुलाखतीचा मध्य, प्रश्नांची लवचिकता, मुलाखत समारोप. 4 वृत्तलेखाचे प्रकार खालील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा. बातमीवर आधारित वृत्तलेख, व्यक्तिचित्रणात्मक वृत्तलेख, मुलाखतीवर आधारित वृत्तलेख, ऐतिहासिक स्थळ, गूढ विस्मय नवल यावर आधारित वृत्तलेख. लक्षात घ्या पुन्हा एकदा हा जो प्रश्न आहे सविस्तर उत्तर लिहायचं आहे, एक शब्दात लिहायचं नाही. आणि शेवटचा विभाग आहे 5वा व्याकरण आणि लेखन. 20 गुण आहेत. म्हणजे व्याकरणाला 10 गुण आणि लेखनामध्ये निबंध लेखन आहे 10 गुण. कृती 5 अ सूचनेनुसार कृती करा 10 गुण आहेत. 1 योग्य पर्याय निवडा 1 गुण. निशिगंधासारखा निशिगंधच होय. वरील विधानाचे उद्गारार्थी वाक्य ओळखून लिहा. 1 निशिगंध हा निशिगंधच असेल. 2 निशिगंध म्हणजे निशिगंधच. 3 निशिगंधासारखा निशिगंधच कसा. 4 निशिगंध म्हणजे गंध. 1 पर्याय निवडायचा आहे 1 गुण. दुसरं आहे सूचनेप्रमाणे सोडवा 1 गुण आहे. पुढील सगळे मार्ग बंदच होते. हे होकारार्थी वाक्य नकारार्थी वाक्य करायचं 1 गुणाच्यासाठी. 2 योग्य पर्याय निवडा 1 गुण आहे. पती पत्नी या सामासिक शब्दातील समास ओळखून लिहा. पर्याय दिलेले आहेत कर्मधारय समास, द्वंद्व समास, अव्ययीभाव समास, तत्पुरुष समास. पावलं पावली या सामासिक शब्दातील समासाचे नाव लिहा 1 गुण आहे. समासाचा प्रकार तिथे लिहायचा आहे. 3 योग्य पर्याय निवडा. मी हलकेच उठतो या वाक्यातील प्रयोग ओळखून लिहा 1 गुण. पर्याय कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भावे प्रयोग यापैकी नाही. भावे प्रयोग असलेले वाक्य शोधून लिहा 1 गुण आहे. खालील 4 वाक्यापैकी ओळखायचे भावे प्रयोगाचं वाक्य. 1 त्यांना आपण जपलं पाहिजे. 2 मी डायनिंग टेबलजवळ येतो. 3 हा संदेश मला पोहोचवता आला. 4 तुम्ही गाडीतच बसा. 4 मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सूर्याशी वरील काव्यपंक्तीतील अलंकार ओळखून लिहा 1 गुण आहे. पर्याय अर्थांतरण्यास, अनन्वय, अतिशयोक्ती, अपनहुती. पुढची कृती आहे चौकट पूर्ण करा 1 गुणाच्यासाठी. आहे ताजमहाल एक जगती, तोच त्याच्या परी या वाक्यातील उपमान ओळखा. उपमान ओळखून चौकटीमध्ये लिहायचे 1 गुण आहे. 5 फितूर होणे या वाक्प्रचाराचा अर्थ खालील पर्यायातून ओळखून लिहा 1 गुण. पर्याय दगाबाजी करणे, बोलणी करणे, शरण जाणे, अपमान स्वीकारणे.
पुढची कृती आहे र. फितूर होणे या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा. 1 गुण आहे. आणि शेवटचा प्रश्न किंवा कृती आहे, खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर सुमारे 200 ते 250 शब्दात निबंध लिहा. 10 गुण आहेत. 1 निसर्ग माझा सखा. 2 माझा आवडता लेखक किंवा कवी. 3 मी समुद्र बोलतोय. 4 क्रीडांगण बोलू लागले तर. 5 वृत्तपत्रांचे महत्त्व. 5 पैकी एका विषयावर निबंधलेखन करा. धन्यवाद. अशा प्रकारे इयत्ता 12वीची यावर्षीची आजचीच बोर्ड परीक्षेची ही प्रश्नपत्रिका किंवा कृतीपत्रिका आपण पाहिली. याची उत्तरपत्रिका मी लवकरच तयार करेल. वेळ लागतो उत्तराच्या स्लाईड वगैरे तयार करायला. जेव्हा होईल तेव्हा तुम्हाला नक्कीच नोटिफिकेशन येईल जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं तर. 11वी 12वीचे अनेक विषयांचे व्हिडिओ लेक्चर या चॅनलवर आहेत, ते जरूर पहा. पुढील जे पेपर होणार आहेत तुमचे बोर्डाचे यावर्षीचे, त्यातले काही विषयांच्या बोर्ड परीक्षेच्या प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका आहेत चॅनलवर. त्यासाठी चॅनलची प्लेलिस्ट नक्की पहा. आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा. बोर्ड परीक्षेसाठीही खूप खूप शुभेच्छा.